नमस्कार शेतकरी बांधवांनो. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे, विशेषतः ज्यांच्यावर पीक कर्ज आहेत त्यांच्यासाठी. आपण पीक कर्ज पुनर्रचनेबद्दल बोलणार आहोत. ही नक्की मदत आहे की एक धोका? विचार करा, 26 लाख ही संख्या आहे महाराष्ट्रातल्या त्या शेतकऱ्यांची ज्यांना 2025च्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला. आणि या सगळ्यांच्या डोक्यावर आहे हजारो कोटींचा पीक कर्ज, जे आज फेडायचं कसं हा एक मोठा प्रश्न आहे. याच परिस्थितीवर उपाय म्हणून सरकारने एक निर्णय घेतलाय, तो म्हणजे या पीक कर्जाची पुनर्रचना करण्याचा. इतकंच नाही तर 282 तालुक्यांमध्ये कर्ज वसुलीला स्थगिती देणारा GR सुद्धा आलेला आहे. तर मग ही पुनर्रचना हा शब्द जो आपल्या कानावर सारखा पडतोय, याचा नेमका अर्थ तरी काय आहे? चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. बघा, पुनर्रचना म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. आपलं जे 1 वर्षाचं अल्पमुदतीचं पीक कर्ज आहे त्याला मध्यम किंवा दीर्घ मुदतीच्या कर्जात बदलणं. सरळ भाषेत सांगायचं तर कर्ज फेडायला जास्त वेळ मिळणं. म्हणजे कसं, जे कर्ज आपल्याला आधी एकाच रकमेत फेडायचं होतं तेच कर्ज आता आपण हप्त्याहप्त्यांमध्ये फेडू शकतो, अशी ही सोय आहे. याच प्रक्रियेला कर्जाची पुनर्रचना असं म्हणतात. पण एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे, आणि ती म्हणजे पुनर्रचना म्हणजे कर्जमाफी नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, पुनर्रचना म्हणजे कर्जमाफी नाही. आपलं कर्ज माफ झालेले नाहीये, फक्त ते फेडायची पद्धत आणि मुदत बदलली आहे. याला काही जण असंही म्हणतात की हे म्हणजे आजचं मरण उद्यावर ढकलणं आहे. आणि ते का म्हणतात? कारण यात कर्ज संपत नाही. कर्जाचा डोंगर तसाच राहतो, फक्त तो फेडण्यासाठी आपल्याला थोडा जास्त वेळ मिळतो. बरं, मग आता ह्या निर्णयाचे फायदे काय आहेत, यात नेमका धोका काय आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्यासमोर कुठले प्रश्न उभे आहेत, चला एक एक करून पाहूया. फायदा बघायला गेलो तर पुनर्रचना केल्यावर पहिल्या वर्षी व्याजामध्ये सरकारकडून थोडी सवलत मिळेल. पण धोका इथेच आहे. दुसऱ्या वर्षापासून मात्र आपल्यालाच पूर्ण व्याज, तेही सामान्य दराने भरावं लागणार आहे. आणि याच धोक्यामुळे अनेक शेतकरी संघटना याला विरोध करत आहेत. त्यांची मागणी आहे की पुनर्रचना नको, संपूर्ण कर्जमाफी हवी. आणि आता तो प्रश्न जो सगळ्यांना पडलाय आणि जो सगळ्यात मोठा आहे, समजा उद्या सरकारने कर्जमाफी जाहीर केलीच, तर मग ज्यांनी आज कर्जाची पुनर्रचना करून घेतलीये त्यांचं काय? त्यांना त्या कर्जमाफीचा फायदा मिळेल की नाही? यावर सरकारकडून अजून काहीही स्पष्टीकरण आलेलं नाहीये. आणि हीच एक मोठी चिंतेची गोष्ट आहे. तर मग ह्या सगळ्या परिस्थितीत आता आपल्यासमोर नक्की काय पर्याय आहेत? मुख्यत्वे करून 3 मार्ग आपल्यासमोर दिसतात. पहिला पर्याय सरळ आहे, कर्जाची पुनर्रचना करून घ्यायची आणि हप्त्यांमध्ये कर्ज फेडत राहायचं. दुसरा पर्याय, थोडं थांबायचं आणि भविष्यात कर्जमाफी होईल याची वाट बघायची. आणि तिसरा पर्याय, ज्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य आहे त्यांच्यासाठी, कर्ज पूर्णपणे भरून टाकायचं आणि आपलं सिबिल चांगलं ठेवायचं. आता ह्या तिघांपैकी कुठला पर्याय निवडायचा ह्याचं उत्तर प्रत्येकासाठी वेगळं असेल. कारण प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी आहे, प्रत्येकाची गरज वेगळी आहे. त्यामुळे हा निर्णय पूर्णपणे ज्याचा त्याने विचार करून घ्यायचा आहे. पण कोणताही निर्णय घेण्याआधी फक्त एक वाक्य पुन्हा एकदा लक्षात ठेवा: पुनर्रचना ही फक्त एक तात्पुरती मदत आहे, ती कर्जमाफी नाही. त्यामुळे अजिबात घाईगडबड करू नका. सगळ्या बाजूनी शांतपणे विचार करा, सगळी माहिती नीट समजून घ्या आणि मगच आपल्यासाठी जो योग्य असेल तो निर्णय घ्या.